डॉट आलाय. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. सारमाळ संघ सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. रणजित आणि दर्शन इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मधून श्री गणेशा केला चौकारानं. खरं तर चिंतामणसाठी 200 रुपये आहेत. त्यानंतर ऋतिकसाठी 300 आणि पांड्यासाठी 500. अशा प्रकारे टोटल 1000 रुपये आहेत. आपण चिंताकडे देऊयात. पांड्यासाठी 500, ऋतिकसाठी 300 आणि चिंतासाठी 200. चला चिंता या चिंता. हॅलो चला ऋतिक आणि पांड्या चला या आपण देखील. चिंतामण काय खेळला मागील मॅच मध्ये, परंतु मला भरोसा होता चिंतामण वरती. यस मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय दर्शन आणि त्या बॅट मधून 4 धाबा. खरं तर बजरंगी मंडप डेकोरेटरचे प्रॉप रायडर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. चला या मंगेश दादा आणि चला या चिंतामण. खरं तर मॅन ऑफ द मॅच राहिलाय. चला ऋतिक आणि पांड्या चला तुमच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे ते आपण इथे कलेक्ट करायचं आहे. भरत पिरकड आणि विवेक शीत यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. त्यामुळे नक्कीच आपण पांड्या, ऋतिक आणि चिंतामण यांना आपण कॅश प्राइज देतोय.
चौकार. एकदा रिव्हर्ससाठी बॅटची एज, परंतु अगदी फर्स्ट स्लिपला बीट केलं जाते. बॉल चालला डीप मध्ये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक लगातारचा हा दुसरा दमदार चौकार. जे पंच अगदी बिमर आणि रनआउट साठी नक्कीच असतात. त्यामुळे तुम्हाला बॅटकट किंवा कोणत्याही प्रकारची अपील करायची असेल तर ते तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. इथून आणखीन एक डॉट बॉल. अगदी नितेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या भरपूर चांगला सामना. सेकंड राऊंड आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. सेकंड राऊंड मधील ही पहिली मॅच आणि इथे दुसरीचाही कॉल केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगला आणि पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी सारमाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती 25 धावा. खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतील. खरं तर अगदी सारवाल संघाचा विचार केला ना तर अगदी गोटेकरचे विद्यमान सरपंच आमचे खरं तर श्री गणेश कांबडी साहेब यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. खरं तर प्रणव स्पोर्ट्स सारमाल मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये 77 धावा येतात. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि इथून मात्र अगदी रणजित आणि दर्शन या 2 खेळाडूंच्या बॅटमधून धावा येत आहेत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज सागर आहेत परंतु या तिसऱ्या षटकात कमबॅक करायचं आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं जात आहे डॉट बॉलने. अगदी इथून सारमाल संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. दोन्ही संघांना मात्र प्रत्येक मॅच जिंकायचे. दोन्ही संघांना प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळायचा आहे. प्रत्येक मॅच नॉकआउट मॅच आहे. करो या मरोची स्थिती तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये करावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी इथे वेग मात्र कमी करण्यात आलाय आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. अगदी गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी सागर यांच्या माध्यमातून लगातार 2 चेंडू डॉट आलेत. दर्शनला सध्या थांबवलं जात आहे. अगदी इथून रणजितनं सध्या तरी काहीतरी कानमंत्र दिलाय आणि आता या कानमंत्राचा फायदा कितपर्यंत उचलणार दर्शन. क्रॉस बॅटिंग परंतु इथे सरळ यॉर्कर लेन त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गुल पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज दर्शन बॅक टू दी पवेलियन.
केली फलंदाज बाद झाला दर्शन. तर रणजित आणि धनेश ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. रणजितनं मात्र 8 चेंडूमध्ये 14 धावांचा योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 27 धावा धावफलकावर लावल्यात. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर अतिशय इथे मात्र 5वा चेंडू तेवढ्याच ताकदीने त्याला मात्र हलक्याशा हाताने कट केला आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा आरामात पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये रणजित आणि धनेश. एकोणतीस धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगली बॅटिंग टीम प्रणव स्पोर्ट्स सारमाल या संघाच्या माध्यमातून फटका इथे चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवले सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इनसाइड आउटचा फटका दमदार. चेंडू जाईल सरळ सीमा पार आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या 4. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सारमाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. 33 धावा. अप्रतिम सध्या बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्ट प्लेन बॉल बॅटची एज रनआउटची संधी आणि आता इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद धनेश बॅक टू दी पवेलियन. संघाचा हायेस्ट स्कोर असेल नक्कीच त्या संघाला बाय मिळेल याची नोंद मात्र येणाऱ्या सर्व संघाने ठेवायचे. आणि त्या आतापर्यंत पाहिलं तर टीमची टोटल 33 बनले. 33 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 5 चेंडू शिल्लक. खर तर 4थं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. गुडलेस फॉटचा बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. फटका दमदार आणि आता चेंडू चाललाय सरळ सीमा पार. बॅट्समन रणजितच्या बॅटमधून षटकार. पाहायला मिळते रणजित यांच्या माध्यमातून एका हाती किल्ला सदा लढवला जातोय. रणजितच्या माध्यमातून 10 चेंडू खेळला आतापर्यंत आणि 20 धाबा देखील बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 39 धाबा धावफलकावरती 39 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. उर्वरित अजूनही 4 चेंडू आहेत. इथे जोरदार अपील केली जाते परंतु बॉल चालला सरळ पुन्हा एकदा अगदी थर्डमॅनच्या दिशेने तिथे खेळाडू आहेत. शेवटच्या मुवमेंटला नक्कीच बॉलला तिथे अडवण्यात आलं. स्टॉप केलंय. लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून या 2 धाबा. 41 रन्स 41 धाबा. अगदी प्रणव स्पोर्ट्स सारमाल संघ सध्या चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने यस चेक करायचंय. ओके दोन धावा. हॅलो चला 2 धावा इथून आहेत. अगदी इथून चौकार वाचवलाय सेव्ह केलाय आणि टीमची टोटल 41 धावा. 41 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड.
गुडलेन शॉटचा बॉल इथे जोरदार अपील आणि स्वतःहून क्रीज सध्या सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये रणजित अगदी खेळाडू वृत्ती दाखवतोय. पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि स्वतः मात्र मैदान सोडतोय. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय आहेत. अगदी इथून सॉफ्ट हँडने ऑन साइडला फक्त दिशा दिली परंतु सरळ खेळाडूच्या हातात अगदी फ्री होम डिलिव्हरी देण्याचं काम केला आणि इथून विकेटचा पतन. बॅट्समन पवन मैदानाच्या बाहेर. येणारे 24 बॉल आणि 43 धावा बनवाव्या लागतील. चला नेक्स्ट पाहायला मिळेल एका बाजूला टीम खारकर फणसवाडी आणि सागाची वाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. टॉस केलं जाईल. रेवनाथ खैर. रेवनाथ खैर. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण येताना पाहतोय. सागर आणि नितेश ही जोडी
कारण 43 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. हा. चला फणसवाडी नाणेफेकी संघाने जिंकला टॉस या जिंकलाय. ठिकाणी कारगर फणसवाडी टीम आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्राइक वर फलंदाज आपण नितेशला पाहू शकाल तर नॉन स्ट्राइकला फलंदाज सागर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सारमाळ एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं. नेहमीच या खेळाडूची वर्णी ठाणे टीम मध्ये लागते. तो अक्षय बांगारेला P1 चं पहिलं षटक टाकण्यासाठी आले. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता. लाऊड अपील होती परंतु त्या ठिकाणी मात्र लेगबाईच्या स्वरूपाने श्री गणेशा झाला तो दैसर या संघाचा. एक चेंडू मध्ये एक धाव आली आहे बाईच्या स्वरूपात. चांगला चेंडू. या गोलंदाजाकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. इथे मात्र उलट्या दिशेने त्या ठिकाणी मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न होता. सिंगल. सिंगल. या ठिकाणी मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी एवढा खेळाडूंचा दबाव आहे ना. अक्षयने जणू काही थ्रो केला तर अक्षय एवढ्या जोराने त्या खेळाडूवर रोखला की तो खेळाडू एकदम गप्प झाला. चार चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत बनल्यात. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउट बार. बिग 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 षटकार. मात्र षटकाराने पहिला संघर्षाचा षटकार आपण पाहिला. दैसर संघ पूर्णतः बंदोबस्त मध्ये आलाय. मोठा फटका आला की लगेच फटाक्याची आताशबाजी करतोय. स्वतःचा खर्च करून या ठिकाणी मात्र फुल एन्जॉय करताना हा दैसर बी संघ. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये. आउट फील्ड या ठिकाणी खराब थोडीशी आणि त्याचमुळे मात्र चेंडू आडला जातोय. लक फॅक्टर ऑन आहे आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 43 धावांची गरज असताना या ठिकाणी मात्र 11 धावाने सुरुवात केली. बिनबाद 11 दैसर संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन आलाय.
P2चं षटक फेकण्यासाठी दर्शन या गोलंदाजा वापर केलाय. लो फुलटोचा चेंडू या ठिकाणी मात्र फक्त दिशा दिली. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. येतोय चौकार. या ठिकाणी मात्र चौकार वसूल केला नितेशनं आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 43 धावांचं टार्गेट दिलं होतं ते दैसर बी संघाला. आतापर्यंत विचार केला तर 15 धावा धावफलकावर लावल्यात विदाऊट विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अजेल खूप महत्वाचा आणि इथून मात्र सलामीची जोडी पडली. पहिला गडी बाद झालाय दैसर बी संघाचा. संघाची धावसंख्या 15 असताना इथे मात्र डॉट चेंडू आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील. 2 चेंडू मात्र डॉट खेळलाय. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून मात्र दिलीपनं अतिशय चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का लागतोय या दैसर बी संघाला. या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 15. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण विलासला पाहतोय ऑन द स्ट्राईक. डावखुरे हाताचा फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच घातकी समजला जातो. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. .00 सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमवाव्या लागतील त्या दैसर बी संघाला. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्या ठिकाणी मात्र जी गोलंदाजी अतिशय चांगली राहिली ती दर्शन. रमेश जुगरे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे.
जे ग्रहण लागलंय ते अजूनपर्यंत मात्र फोडता आलं नाहीये. कारण विचार केला तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. इथून मात्र समीकरण अवघड होत चाललंय ते दैसर बी संघासाठी. कारण निश्चितच विचार केला तर 43 धावांची गरज असताना 15 धावा धावफलकावर लावल्यात. म्हणजे अजूनही विचार केला तर 28 धावांची गरज आहे. इथे मात्र अतिशय चांगला फटका. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल जमिनीला गुदगुल्या करत. हा येतोय चौकार. असताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर निलेशला आपण पाहतोय. अजून एक धक्का कदाचित लागू शकतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं मात्र झेल ड्रॉप झाली. सोपा झेल होता. अक्षयनं मात्र आज खूप नाराज केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 21. डॉट चेंडू. जसे जसे डॉट चेंडू येतील ना तसा तसा प्रेशर मात्र वाढणार आहे तो दैसर बी संघावर. कारण 7 चेंडू 22 ची गरज. आता मात्र थोडासा वरचढ ठरत चालला सारमाळ संघ. इथे मात्र फटका चांगला आहे मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी पहिल्याच अटॅम्प मध्ये चेंडूला उचललं फेकलं. दुहेरी धावसंख्येची गरज होती का? आणि इथून मात्र अजून एक धक्का लागलाय दैसर बी संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर फलकावर लावल्यात. आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 21 धावा अजून बनवायच्या आहेत. जीत आलाय. 6 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत त्या विलास आणि सागर अर्थातच दैसर बी संघाला. डावकुरे आताचा फलंदाज सागरला आपण सॉरी विलासला आपण स्ट्राइक वर पाहू शकाल. ऑन द स्ट्राइक विलास. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरचा सरसावलाय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जमिनीला दान होतोय. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा.
अजून एक फलंदाज बाद. एकावर एक धक्का देण्याचं काम मात्र या सारमाळ टीमनं केलंय. नवीन फलंदाज शुभम आलाय. चार चेंडूमध्ये 19 धावांची गरज. आता मात्र समीकरण वरचढ ठरलं ते सारमाळ टीमनं, कारण अडचणीत सापडला. कारण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आणि इथून मात्र सामना निसटत चाललाय तो दैसर संघासाठी. या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. अजून एक धक्का लागलाय आणि पहिला झेल मात्र आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल जय बोले. कुशिवली टीम कडून आपलं खूप खूप आभार. चला पुढील नेक्स्ट मॅच खारघर चापेवाडी विपक्ष सागवाडी या दोन टीम मध्ये आपण बिग फाईट सामना पाहू शकाल.